महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC ही बस अमरावती दर्यापूर मार्गावर चालते. आज आसरा या ठिकाणी बसमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. धावत्या बसचा जॉईंट तुटल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने एसटी प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते अमरावती दर्यापूर या मार्गावर अनेक जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील बसेस चालवल्या जात आहेत. या बसांची योग्य तांत्रिक तपासणी आणि देखभाल होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. दररोज शेकडो प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. अशा परिस्थितीत बसचा महत्त्वाचा जॉईंट तुटणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. घटनेनंतर बसमधील प्रवासी घाबरले असून अनेकांनी एसटी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार तांत्रिक बिघाड होऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एसटी सेवा ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाते. दर्यापूर सारख्या तालुक्यामध्ये हजारो नागरिक रोजच्या प्रवासासाठी एसटीवर अवलंबून आहेत. MSRTCकडे मोठा बस ताफा असून राज्यभर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. या घटनेनंतर अमरावती विभागातील सर्व जुन्या बसांची तातडीने तपासणी करावी, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता प्रश्न असा आहे की प्रवाशांच्या जीवाची खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाला जबाबदार कोण आणि अशा भंगार बसेस रस्त्यावर धावण्यास परवानगी का दिली जाते याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.